चपाती पीठ केलं मळले आणि आता दीदी चपाती बनवणार आहे. मम्मी चपाती बनवणार आहे आणि दीदी भाजणार आहे आणि दीदी भाजी भी बनवणार आहे. आज या सगळ्यांनी नाश्ता करायला म्हणजे अजून तर नाश्ता बनला नाही, बनवते. अशी बसली मला तर आता उठली ना चावती पायाला कशी जाऊ कांदा वगैरे कांदा चपात्या बनवल्या वकीच्या दिवस जास्त नाश्ता करते आता आणि बाळा जाऊ जाम आणि मस्का हे लाव ना नको तू लावलं तुम्ही तर बघा आता हे आलेलं चार्जिंग नव्हती शॉर्ट केला त्यांची ड्युटी बदलली 2ला जाते ती 11ला घरी येणार. एक आज नाही तर उद्यापर्यंत आहे. काल म्हणलं सांगणार तुम्हाला त्याला फंड्याच्या पैसे लागते बडबड बडबड मम्मीची, त्यामुळे काही शूटच केला नाही. नुसता फोनवर म्हणून मग शूटच नाही केलं, काय बोललीच नाही. त्याचं नाही काय पैशाचं चाललेलं त्यामुळं. तर बघा आता सांगतो आता हे यांचं अजून उरकते. मग आता कामं तर झाली, एवढं गरमी नाही, गरमीनं काही सुधारा ना. आणि त्यात माझा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना की काय सांगू शकत नाही. आता बघा दीदीची भांडी झाली, चिवडीचं चालले चिव कपडे पार तिकडं बाहेर घाणीत हात घे वडून. तिला मोटर लावून देते, मोटर नाव शूट नाही केलं, परत मोटर लावायला लागेल, पाणी गेलं नळाचं. चला उठूया आता. हा रोज नाही बाबा, रोज आता चपाती. तर या सर्वांनी जेवायला मला लागली भूक. मी जेवते, हे जे अजून आधीपासून चालले ती म्हणलं तिला दीदी संग जेव. तर मागे पडली कसं उठली वडा नुसतं काव करतो. गवर बनवली चपाती, डाळ भात बनवला. बघा सगळी कामं झाली घरची. आज झाडू मारलाय आणि आता किचन घासायची झाली सगळी कामं, कपडे भांडी. आणि मम्मी आडवी पडली. मी व्हिडिओ बघतीये ना तर मम्मी काय म्हणते की स्वतःचा व्हिडिओ बनवत नाही आणि दुसऱ्यांचा बघत असते. आता आम्हाला आवडतं व्हिडिओ बघायला तर मी असं काय बोलली नाही. मी काय बोलली की तू शूट कर म्हणलं, मी म्हणली नाही व्हिडिओ नको बघू, ते तुझा प्रश्न. तर मम्मी झोपती या झोपते ना. व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणलं की कुत्र पहिलं बघायला चालू करून काय करायचं म्हणलं शांतच बसत नाही पाहिजे. हे चल ये. तर बघा यांचं झालं चॅलेंज. दोघींना 10 मिनिटात दिलेलं, कधी दिलं 4 मिनिटात, 3 मिनिटात संपवलं आणि 4 मिनिटात संपलं होतं. पण मी फक्त म्हणजे ते बोलतात ना दाखवायचं असतं, ती नाही दाखवलं. दीदी जिंकली काय नाही, तर मी नेक्स्ट टाइमाला नूडल चॅलेंज करायचं. हिची मस्ती कशी करते, लय मस्ती करते. मी विनर झाली चॅलेंजची फर्स्ट. आम्ही टाकणार आता आज व्हिडिओ, तुम्ही जाऊन बघा. काय बोलतात बघ गाईस, तुला काय मस्ती करते म्हणतात. गुड थांब की बाहेरची केली होती. सगळे काय
बनवली मला तिकट नाही आता बघा, लागली. दीदी आता आहे ना 5 झाली आहे, 10वीत 11वीला गेली, तर ती सायन्स साईड घेणार आहे. तिला म्हणलं सॉफ्टवेअर इंजिनिअरचं करा कोर्स, 12वी करेल आणि मग कर. आता कॉलेजचे फॉर्म वगैरे भरून घेणार आहे. आता काय सुटली नाही अजून, आता सुटलेली ना मग चालला विचार बघू कुठं, पण जवळच घेणार आहे, लांब काय घेणार नाही घेणार. असं कशी गेली मी बाहेर तर बघा आता मला रोज म्हणते सांगेल सांगेल सांगेल, नाही सांगायचं, सांगितलं नाही तर अन्न खायला वगैरे कधी पण घालायचं, कधी पण जायला लागलं त्यांना खरं बी तर वाटलं पाहिजे. तर आमची दिल सांगायला सांगेल काय. आमच्या घरात आता एक नवीन मेहमान येणार आहे, छोटासा बेबी येणार आहे. तो बॉय असतो येणार आहे. वर्गाला असते तरी चालेल, पण इथं एक आमच्या घरी एक बेबी आहे. आम्ही लई खुश होतो. आणि हे तर पाहिलं आम्ही सांगितलं नाही कारण की माझी तब्येत आधीच लई खराब होती आणि 3 महिने झाल्याशिवाय सांगत नाही. आणि 3 महिन्याच्या नंतर तरी तुम्ही बघितलं माझी तब्येत किती खराब आहे का नाही. आणि आम्हाला कोणाला बाहेर म्हणजे तुम्हाला आम्ही सांगू शकतो, पण काय काय गोष्टी आहेत की कोणाला सांगू शकत नाही, कोणाला आवडत नाही. काय काय लोक असे आहेत की माझ्या जळणारी की आमचं पुढे नाही जावं म्हणून करणारी भेटतं. त्यामुळे आम्ही अजून नव्हतं सांगितलेलं. तर आता 5वा चालू झाला महिना. काल आम्ही सोनोग्राफी वगैरे केली. तरी आम्ही पहिले स्टार्टिंगला आमच्या चिवचे पाय वाकडे होते ना, त्यामुळे जरा 10 वेळा विचार करत होतो. पहिलं बाळाचं सर्व बघणं व्यवस्थित आहे की नाही, मगच ठेवायचं विचार चाललेला आमचा. कारण की जरा मला पाय वाकडे होते, तिला लई प्रॉब्लेम झालेला. चिवच्या टायमाला आम्हाला लई प्रॉब्लेम झालेला. पूर्ण 1-2 वर्ष आम्हाला तिच्या मागं पडायला लागलेलं. त्यामुळे आम्ही ह्या टायमाला विचार केला की बाळ व्यवस्थित असेलच तर रिस्क घ्यायची, नाही तर नाही घ्यायची असं ठरवलं. म्हणून आम्ही आतापर्यंत नव्हतं सांगितलं. आणि त्यात माझी तब्येत बी बरोबर नव्हती. परत तुम्ही लोक म्हणलं असाल ह्याला काय आजार लागलाय, रोग लागलाय, सारखीच आजारी असते. तेव्हा आम्हाला स्वतःला नव्हतं माहिती. आणि मला बी स्वतःला माहिती नव्हतं. तेव्हा मग मी खूप आजारी झाली ना, तेव्हा आम्ही वाटलं की मी पुण्याला गेलेली ना, पुण्याला गेली आणि त्यानंतर ना आल्यानंतर आहे ना लय आजारी पडली. मला ताप थंडी माझी राहीनाच. तर आम्ही एक्सरा वगैरे काढला ना, म्हणजे रक्त चेक केलं एक्सराने, तर त्यामध्ये आहे ना मला इन्फेक्शन सांगितलेलं छातीमध्ये. तर डॉक्टर म्हणजे दुसरं डॉक्टर म्हणजे TB वगैरे होऊ शकतो अशाने आम्ही भिलेलो होतो. तर मग मी भिलेले आणि त्यामध्ये मला पिरियड्स एवढे झाले ना, तर माझ्या अंगाला भरपूर 20-25 दिवस जात होते. मग का असं होते म्हणून आम्ही सोनोग्राफी केलेली. तुम्हाला माहिती ना पहिली सोनोग्राफी केलेली आम्ही. तुम्ही डॉक्टरांना सांगितलं असं डॉक्टर बोलले, म्हणून डॉक्टर बोलले आपण आयडिया करून सोनोग्राफी केली. मग कळेल आपल्याला की कशामुळे प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही सोनोग्राफी करायला गेलो. तेव्हा महिन्यात करायला असं तेव्हा झालेले 2 महिने. म्हणजे मी फॅशन शोमध्ये फिरून पूर्ण पुन्हा वगैरे सगळं एन्जॉय बाळ करून फिरून आलं. एकविरा सगळं करून आली. आणि मग माझी तब्येत खूप खराब झाली. इथं कॅम्प्युटर क्लासला बी जाते, तुम्ही बघितलं. इथं मी मला जायला जमलं नाही कारण मला जमतच नव्हतं चालायला आणि उठायला. म्हणजे एवढी तब्येत खराब झाली. मग आम्ही सोनोग्राफी केली तेव्हा माहीत झाली. मग त्यामध्ये आम्ही 2 सोनोग्राफी केल्या कन्फर्म करायचं. हां की नक्की बाळ आहे का, अजून गाठ वगैरे काय झाली आहे. म्हणून मग आम्ही चांगल्या दवाखान्यात गेलो, तिथं केली. म्हणजे त्या सबसेल बाळ दिसलं. डॉक्टर बोलले माझ्या म्हणजे बाळाच्या बाजूला रक्त साचलेलं, त्यामुळे ते जात होतं. म्हणून मग त्याची औषधं वगैरे केली. तर डॉक्टर बोलले कारण की माझा प्रॉब्लेम तुम्ही मला तर माहितीच आहे. आता काय आपण किती वर्ष 1 वर्ष झाले ना, वर्ष झालं आपण आता कणिक आहे सगळं बघताय मी किती आजारी असते. ह्या कारणानं लय म्हणजे विचार करायचे ना मिस्टर. आणि खरं म्हणायला गेलं तेवढ्या वर्षात नाही जायला आम्हाला पाहिजेच होतं, पण राहिलंच नाही आम्हाला मेन म्हणजे. आणि राहिलेलं तर खूप बारीक होते आमची चूक. त्या टायमाला तिचं ट्रीटमेंट चालू होतं पायाचं. आणि जे पाय दोन्हीपेक्षा वाकले होते तर ते कापून वगैरे म्हणजे असं ब्लेडनं कापलेलं मागे प्लास्टर बोटं वगैरे. त्याच्यामुळे आहे ना मग आम्ही त्या टायमाला आणि विचार केला की ठेवू का नको. वरून ही खूप बारकी होती, ती बारकी आणि करायला कोणच नाही माझं. म्हणजे मुद्दा तर हा आहे की माझं करायला कोणी नव्हतं त्या टायमाला. नाही सासू नाही, म्हणून त्या टायमाला
सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो जरा. तिचं बोलली मला माझं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे माझ्या संगत जास्त सासूचं आमचं काही कनेक्ट नसतेच. आणि राहिलं आईचं तर आईच्या बी सून बरोबर होती, त्यामुळे त्यांचं काही येणं झालंच नाही. मग आम्ही पण विचार केला नको म्हणून. आणि तिथून पुढं काय मग राहिलंच तेवढ्या वर्षामध्ये येणं नाही म्हणलं ना तर 12 वर्ष झालं नाहीच राहिलं ते. मी औषधं वगैरे केली, परत तुला सांगते दवाखान्यात ह्यांना मी घेऊन गेलेली, भरपूर आम्ही केलं पण म्हणतात ना नाहीच राहिलं. मला देवाच्या कृपेनं राहिलं तेवढ्या वर्षांनी. पुढे माझ्या आम्ही तर नाही नवस केला कधी, म्हणजे इतक्यांच्या गोष्टीला खोटं कशाला बोलायचं. मी बघ माझी पूजापाठ असते मी कधीच नाही बोलली, पण एवढी म्हणायची की त्यांची काय म्हणत असेल ना ह्यांची हिच्या पप्पाची यांची पूर्ण होईल असंच एवढं बोलायची, दुसरं काहीच नाही. कधी बोलली मी या दोघींना त्याला उपास धरलेला नवरत्नांचा यांना भाव पाहिजे म्हणून, गणपती बाप्पाला म्हणायच्या भाव पाहिजे म्हणून, हे फॅनची बी इच्छा होती. पण म्हणतात ना माझ्या तब्येतीमुळे ते बी जरा मागे व्हायची, कारण माझी भीती कधी मी घाबरायची. माझं पहिलं लई प्रॉब्लेम झाले, माझे भाव वाढले ना तर मला खूप माझा प्रॉब्लेम झाले, म्हणून मला घाबरणं हे लई माझं झालेलं. तुम्ही गेल्या वर्षी बघितलं माझ्या किडनीमध्ये गाठ वगैरे, त्यामागं आम्ही तिथे पळालो. परत दवाखाना एवढा नाही म्हणलं तर मला 50,000 गेल्या वर्षी तर घातलेलं त्यांनी पण. त्यानंतर मग आता तर मी एवढी घाबरली ना, तुम्हाला काय सांगू डॉक्टरशी बोलल्यावर की TV होणार म्हणल्यावर कधी काय म्हणतात ना आपण एवढं चांगले आणि आपल्याला असे आजार डायरेक्टली टीव्हीत बोलले डॉक्टर. छातीत कप झालेले मी लय आजारी होते. तुम्ही तर बघितलं मी किती आजारी होते. तर मग त्यामुळे आम्ही सोनोग्राफी रक्तची वगैरे केलं, त्यातून कळलं. तर आता मी डिसिजन घेतला आम्ही दोघांनी की पहिलं बघूया आपण बाळ कसं आहे कसं नाही. म्हणजे पहिलं असं झालंय की दुसऱ्याचं बी रिक्स असतेच ना कधी कधी, आहे का नाही, व्यवस्थित असतं नसतं. त्यासाठी मग आम्ही आधी सगळं तुम्हाला सांगते रक्त चेक केलं की बाळाला कोणता आजार आहे का सगळं चेक केलं. परत आता चेक केलं की बाळाचे हातपाय वगैरे कसे येतं. पहिल्या सोनोग्राफीमध्ये बघितलं की बाळाची हाडबीड वगैरे सगळं आहे का व्यवस्थित, सगळं चेक केलं. तेव्हा आता ठरवलं की पुढं आपण ठेवूया आपण. आताच 5 लागलेले टाईम बी नाही लागला. आणि सांगायला गेलं तर सांगू बी शकत होते त्या टायमाला. कसं आहे जरा प्रॉब्लेम नसतं, काय काय लोकांना बघवतं, काय लोकांना बघवत नाही की आपलं सुख. त्यामुळे मग नाही सांगितलेलं कोण नाही, काय लोकांनी 3-4 महिने सांगायचं बी नसतं, त्यामुळे नव्हतं सांगितलेलं. आणि हा तर मेन मुद्दा आहे की काय म्हणलं की कुणाला बघवतं कुणाला नाही बघवत. कोणी वयाचा प्रश्न उठावतो, एवढा मोठ्या पोरी येतं, कोण काय बोलतं कमीमध्ये, ती काय एवढी मोठी नाही आणि ती हाईटला दिसते त्यामुळं, आणि ती पण बारकी बी. पण आम्ही म्हणतात ना लेट राहिला एवढं की एवढा लेट नव्हतंच राहायला पाहिजे. पण काय करणार आपलं करणारं बी तर कोण पाहिजे आपल्याला मागे. तर आता बघा तुम्ही बघताय रोज व्हिडिओ आम्ही टाकतो, कधी आमचा 4-5 दिवसांना बी येतो व्हिडिओ. कारण की मी कसलंच काम करत नव्हते, सगळं काम 10वी पेपर चालू आणि आम्हाला माहीत झालं असं तर हिनं अभ्यास करत करत पेपर देत माझी तब्येत बघितली हिनं तरी बी देवाच्या कृपेनं ती पास झाली. हाच आम्हाला आणि मार्क बी खूप छान काढले. आम्ही काही सांगत नाही मार्क, पण खूप चांगले मार्क बी काढले. 50 आणि 70 मध्ये आहेत, चांगलंच आहे. तर तुमच्या आशीर्वादानं पोरगी पास झाली व्यवस्थित. आणि हे तुम्हाला बातमी दिली. आता करूनमध्ये कोण काय काय बोलत. आता 12वी मध्येच सायन्स साडी घेणार आहे मी. पुढं काय करायचं तर विचार तर केला लग्न म्हणले ना आता ही 10वी झाली की आम्ही एवढं चांगलं बनवणार. पण माझी एवढी तब्येत खराब झाली ना तर मला आहे ना म्हणजे पूर्ण माझं पोटच दुखत होतं. मला उठताना आणि बसताना बाहेर वगैरे जाणार होतं, काय काय करणार होतं, खूप एन्जॉय करणार होतं. कधी वाटलं नव्हतं असं, म्हणजे नंतर आपण विचार करतो ते कधी होत नसतं. त्याला सांगे ना बाळाला एन्जॉय करायला. आणि ह्या कारणानं म्हणजे प्रवास नाही जमला मला. पण आम्ही गावी बी नाही गेलो कारण मला टाक्यांना खूप प्रॉब्लेम होतो. माझे 2 सीझर येतात आणि ते बी वर्षामध्ये 2 झालेले आहेत. त्यामुळे मला आहे ना असं उठताना बी चमका मारत होते आणि बसताना बी चमका मारत. आणि आता बी त्रास होतो मला. आता थोडा कमी होतो, जास्त होतो.
हळूहळू थोडा कमी व्हायला लागला. डॉक्टर बोलले आता तुम्हाला काय औषध वगैरे देणार नाही, कारण की माझा जो प्रॉब्लेम मला माहिती आहे, मी गोळी जरी खाल्ली तरी माझा धडधड वाढतो. तरी मी त्यातनं पण डॉक्टर मला बोलले तुमचं काय म्हणणं आहे, हे होणार आहे का नाही, कारण की माझा प्रॉब्लेम त्यांना माहिती आहे. माझी BP वाढलेली, कारण मला भरपूर BP वाढलेली माझी. त्यात मी नारळ पाणी आणि मला सर्दी कफ भरपूर झालेलं. त्यामुळं डॉक्टर मला म्हणले, म्हणजे त्यांनी बी अपेक्षा केली नव्हती की म्हणजे राहिलं, कारण की कुणालाच वाटलं नव्हतं राहिलं एवढा वर्षाने. वय तर झालेलं आहेच, नाही म्हणता येत नाही, पण एवढ्या वर्षाने आम्हाला कधीच गॅरंटी नाही. आम्ही आशाच सोडलेली की म्हणलं आमच्या 2 मुलीच मुलीच आम्हाला दोन, आणि आता बी आम्हाला मुलगी झाली किंवा मुलगा झाला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण की आम्ही मुलींमध्ये बी खूप खुश आहे. पण आता काय झालेलं, बाळाची हाडबीड वाढ चालू झाली, त्यामुळं पाडणं पण चुकीचं असतं. आणि जरी काय प्रॉब्लेम असतात तरी आपण त्याचा उपचार तर केलाच असतं ना, आहे का नाही. बाळाला जरी काय प्रॉब्लेम असतात तर तिचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला म्हणजे दुसऱ्या बी बाळाचा केलाच असता. असं बाळ पाडणं बिडणं चुकीचं आहे ना. त्यामुळे आम्ही काही रिक्स घेतलीच नाही गोष्टीची. म्हटलं बघू द्यावं, सोडलं म्हटलं स्वामींवर सोडलं. स्वामी आम्ही विचार केला बाळाचं कसं आहे कसं नाही ते विचारायला, पण तुमच्या हातात आहे की बाळाला व्यवस्थित असावं आणि आमच्या मुली काय पाप नाही करावं. व्यवस्थित असतो मम्मी. तर आता मी नाव दिलं, इंजेक्शन वगैरे झालं माझं. त्या दिवशी गेले तुम्ही बघितलं ना. आता मला जायचं साईनला नाव टाकायला सांगितलं. आम्ही टाकणार होतो प्रायव्हेटमध्येच. डॉक्टर बोलते की प्रायव्हेटमध्ये म्हणजे माझा हाय व्यवस्थित सर्व, म्हणजे मी म्हणते डॉक्टर की तुम्हीच कशाला एवढं हे करताय, तुमची तिथं रिक्स पण वगैरे सगळं घेते मी, तुम्ही साईनलाच नाव टाका. डॉक्टर सगळे अवेलेबल असते ती, म्हणजे कसं सरकारी, ह्या दोघी बी सरकारीमध्ये झालं आणि चांगलं ट्रीटमेंट बी घेते. चांगलं बघायला भेटेल. तर जायचंय पण ना टाइम, आमच्या झोपणच आम्हाला टाइम भेटत नाही, लय झोपतो हुशार आम्ही, त्यामुळं आम्हाला जायला भेटत. आणि ही जी कामं 4-3 वाजेशिवाय उरकतच नाही दोघींची. आणि मी काय आत्ता तर मी 1 महिना झाला जेवण बनवायला लागले, तुम्ही बघतायच. मी जेवण बी मला उठायला येत नव्हतं, उभं अजून बी नाही उभं राहायला होत. कधी कधी मी होतं बरं वाटतं मला, आणि त्यामध्ये मुळात मला झाला मुळाचा प्रॉब्लेम. अजून डॉक्टर बोलले तुम्हाला अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. तर काय सांगू तुम्हाला, गोळ्या नाही खायच्या होती म्हणून गप्प बसले. तर आता औषध त्यांनी दिलंय मला, सध्या टूप वगैरे औषध वगैरे दिलंय त्यांनी, तर त्याच्यावर चाललंय. तरी मला कधी कधी त्रास होतो. तुम्ही गोळ्या खाल्ल्यानंतर झालं असतं, पण ते बाळासाठी गोळ्या नाही खायला, बाळासाठी कारण की जरा मला खूप गोळ्या खाल्लेल्या, माहीतच नाही राहिलेली ना, म्हणून गोळ्या खाल्ल्या. आणि वरून ग्रहण बी लागलेलं, त्यामुळे पाय पण वाटत झाले. मला आता नको रिक्स घ्यायला. आणि आम्ही बघितलं, आम्ही रोडलो खूप त्या टायमाला, तुझ्या पप्पांनी आम्ही सगळ्यांनी लय केले, त्यामुळे आता नको वाटत होते ह्या गोष्टी. पण देवाच्या कृपेने हा व्यवस्थित बाहेर वगैरे सगळं तुम्हाला परत चंद्रामध्ये द्यायचं. आता जाऊ पप्पाच्या पुढची आता डायरेक्ट रिपोर्ट काढून दाखवणार बाळाचं तेव्हा दिसणार ना. अजून एक सोनोग्राफी करणार. आता काय बाळ दिसत नाही आहे, तर एवढं क्लिअर केली नाहीये, कारण की 5वा महिना झाला आणि ते डॉक्टर बोलायला लागले आता नका करू, पूर्ण 5 महिने पूर्ण होऊ द्या, म्हणजे 5.5 महिने तर व्हायला पाहिजे होतं ना, म्हणजे कळलं असतं असं ती बोलत होती. पण आमच्या घरात गेले काय करायला लागली म्हणून केलं. आता मी आता करील ना परत. आता डायरेक्ट 6व्या महिन्यातच केलं, आता नाही आधी. तर थोडं बाळ वाढलेलं बी असलं ना आपल्याला दिसणार बी ना, मग तेव्हा तर मला सगळ्या सोनोग्राफी जाऊन म्हणजे. आणि रिपोर्ट बी खरंच चांगले, खूप चांगले येतं. असं बाळ छोटं म्हणते म्हणजे माझं भाऊजींनी ते म्हणते वाढेल माझी तब्येत. मी अजून मी व्यवस्थित जेवत नाही, मुळात रक्त कमी आहे, मला कॅल्शियमची कमी आहे. आणि खाऊन तुम्ही तर बघताय माझं जेवण मिळू शकत असतं, उसा भात आणि अर्धी भाकर. नाश्ता जेवढा सकाळचा करते ती बी ही खाते, पोहे काय पाव काय बी. आणि त्यात नुसते आता फुगायला लागली आहे ना, एवढी तर नाही आहे, वजन वाईस वाढलेलं आहे ना, वाढलं फुगल्याचं दिसते. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. फक्त एवढं करा की वाईट कमेंट करू नका, कारण की नशिबाच्या गोष्टी असते, ती कुणाला लेट राहतं, कधी कुणाला लवकर राहतं. तर ही जेव्हा ती लगेच राहिली, ती जेव्हा लहान राहिलेलं तर त्या टायमाला आम्हाला म्हणतात ना आम्ही घेऊ शकत नव्हतो. नाही, कारण की खरं सांगते मी, माझ्या घरातल्या लोकांना म्हणजे माझ्या सासरच्या लोकांना आहे ना
माझं चांगलं झालेलं कधीच बघवलं नाही. माझे सासरे येते ते खूप चांगले येतं. काय काय लोक अशी येत नाही की त्यांना माझं खरंच चांगलं झालेलं आवडत नाही. कारण की माझं खूप भांडणं करतात. गावाला गेली ना की माझ्या भांडणं करतात. म्हणून आम्ही ही गोष्ट आहे ना अजून बी गावालाच सांगते ना, फक्त घरातच माहिती. घरा म्हणजे माझ्या मम्मीला, माझ्या भावाला आणि आमच्या घरामध्ये आणि बाहेर माझ्या बाजूच्या लोकांना. सारखं विचार ग्रहण लागलं ग्रहण लागलं पाळा तुम्ही बघितलं असेल ना ग्रहण मी पाळलं तुम्ही विचार केला. हा तसं मी ग्रहण पाळतेच. माझ्या अंगामध्ये देव येतो म्हणून ह्या वेळेला दुसऱ्या ग्रहणी पाळलेलं म्हणून मला काही कळलं नसेल. नाही तर मी ग्रहण पाळते. मी नाही करत आंघोळ वगैरे आम्ही करतो. देवपूजा करते ग्रहणी झाल्यानंतर. ते तर माझं पहिल्यापासूनच अंगात येते म्हणून त्यामुळे तुम्हाला कळलं नसेल. तर आता आहे बघा मी खरंच होते. तर माझी ना 2 महिने 3 महिने मी ना जेवले सुद्धा ना उलट्या नुसत्या उलट्या. आणि महाशिवरात्रीला मी कैरी खाल्लेली. आम्ही तिकडून येताना मला आंबा तिनं बघितलं आंब्याचं लोणचं. तर ती लोणचं घेऊन आली मी घरी आणि मग ती खाल्ली आणि मला दुसऱ्या दिवशी बरं वाटायला लागलं. तर आणि तरी बाजूच्या बायका मला म्हणल्याच एवढी आजारी पडली तू प्रेग्नन्सी चेक नाही केली बाळ राहिले का असे बोलले. ते म्हणजे आता कुठं एवढ्या वयामध्ये असं मस्करीमध्ये मी उडवलं. आणि मग सोनोग्राफी आहे ना महाशिवरात्रीच्या 2 दिवसांनी केली ना आपण. महाशिवरात्री पावली. महाशिवरात्रीला पण गेलं आम्ही जेवण वगैरे घातलेलं. दुसऱ्या दिवशी रेवणसिद्ध महाराजांच्या नावानं यात्रा सगळं केलं मी. पण मला नंतर डॉक्टरांनी सांगितलं की जरा खूपच आराम करा, असलं हलू नका. मी हल्ली तरी मला प्रॉब्लेम होता. मी रिक्षाला गेली तरी प्रॉब्लेम होता. 3 महिने बेड रेस्ट सांगितलं मम्मी. आणि त्या टायमालाच माझं बोर्ड एक्झाम झाले. बेड रेस्ट आणि बोर्ड एक्झाम सगळंच झालं. आता तर लई जळजळ होती. गरमीनं झोप येत नाही. त्रास होतो खूप. उलटे येतात दिवस. आणि मला पित्ताचा तो प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे किती. पण डॉक्टरांनी मला मना केलं गोळ्या खायला. त्यातून बी मी एकच गोळी नाही 15 दिवसात मी एक गोळी खाते. डॉक्टरला म्हणले मला काही सहन नाही झालं ना मी गोळी खाते. म्हणलं चालेल मग एक गोळी आम्ही खातोच. तर बघा काय कमेंट वगैरे म्हणजे करू नका. मला काय आवडणार नाही. कारण आम्हाला खूपच आवडत नाही म्हणून दिवस सांगत नव्हती. तिने म्हणली मम्मी परत म्हणते मी कोणाचं बाळ उचलून आणलं. परत अजून घाण कमी करते. कोण कोण असतं ना असं की बोलतात काय बी बोलते की. पण जी चांगली ना ती लोक चांगलं कमेंट करतात. आमच्या दोघी सगळे टाकले बोलतात नाईस जोडी आमच्या दोघींचे. कसं आहे बघा मान नशिबाच्या गोष्टी असतात. बाळाचं आपल्या हातात नसतं. आणि तुम्ही म्हणत असता तर मुलासाठी ठेवलं असं काही बी नाही आहे. मी माझ्या मुलींना विचारलं तुम्हाला बाळ पाहिजे की नाही. नवऱ्याला विचारलं. नवरा तर बोलला बघ तुझी मर्जी तुला काय करायचं तुला. पुरी म्हणल्या मम्मी आम्हाला एक बहीण किंवा भाऊ तरी पाहिजे. त्यांची इच्छा आहे म्हणून ठेव. माझी इच्छा काहीच नाही. मी एवढा वर्ष मी माझ्या मुलींमध्येच मुलगा बघत होती. माझी मुलाची अपेक्षा पण नव्हती अजून बी नाही. माझा मुलगा हे बघा एवढा मी याला मुलगा बनवूनच त्याला इंग्लिश मिडियमला टाकलंय. पाहिजे ती करा पाहिजे ती. त्यांचा पप्पा बी त्यांना सपोर्ट आहे. पप्पा बोलत करा काय बी करा. आमच्या दोघांना आमच्या पोरीच पप्पा आहे. त्यामुळे आम्हाला मुलाची अपेक्षा ही नाही आहे. पण आमच्या मुलीच मुलगा आहे आमचा. आणि जरी मुलगी झाली तरी आमचा तो मुलगाच आहे आम्ही ठरवलं. त्यांची इच्छा आहे की त्यांना राखी बांधायला भाव पाहिजे. वाईट वाटतं ना भाव नाही पण ते तरी बी त्यांच्या हक्काचा भाव त्यांना पाहिजे असं त्यांचं मत आहे. म्हणून तिनं नवरात्रांचा उपास झाला. गेल्या 2 वर्ष झाले ती उपास धरते आहे का नाही. तर देव म्हणत मी पावली तुझ्यासाठी. आता पुढं माहिती की मुलगा होते मुलगी होते ती काय आपल्या हातात नाही. त्यामुळे हाय तिथे होईल त्यात आम्ही समाधानी. आम्ही सर्व समाधानी असं नाही की काय. फक्त स्वामींना एकच म्हणलंय की त्यांची इच्छा पूर्ण करा. रेवणसिद्ध महाराजांना मी बोलली त्यांची इच्छा पूर्ण करा. इच्छा की गणपती बाप्पांच्या जशी गणपती बाप्पाची सेवा केली तशी त्यांच्या भावाची सेवा केली. गणपती बाप्पाला मी राखी म्हणते त्या टायमाला मी बांधते. तर तुम्हाला थोडं असं
माझं खोटं काय समजू नका. पाहिजे तर रिपोर्ट आता पुढल्या महिन्यामध्ये मी लावते. परत त्याच्यावर व्हिडिओ बनवूया आपण आणि तुम्हाला रिपोर्ट दावतो मी. सर्व रिपोर्ट आहे. रिपोर्टवाला व्हिडिओ आम्ही नेक्स्ट टाइमला दाखवतो. आता डायरेक्ट 6 महिन्याची सोनोग्राफी करेल ना तेव्हा मी सगळे रिपोर्ट तुम्हाला एक ना एक रिपोर्ट लावतो. आता फक्त तुम्हाला सांगायचं होतं. लई दिवस झालं तुम्ही माणसाला काहीला रोग लागलाय का म्हणून मी म्हणलं एकदा सांगून टाकूया म्हणजे स्वतःला हे वाटलेलं तर मला मी खरं सांगते मनापासून सांगते. आज गुरुवार आहे. बसली आज बघा इथं देवाच्या म्हणजे देवाच्या पुढेच बसली. माझा देवारच आहे. आणि दुखते मी एवढी आजारी पडलेली ना तर मी स्वामींच्या दारात गेली आणि ज्या दिवशी गुरुवार होता तिथं जाऊन बसली आणि स्वामींना काय बोललं. स्वामी मला असं सारखं जर आजारी पाडायचं असेल ना तर एकदाच म्हटलं तुम्ही माझ्यावर लक्ष नाही देत असं बोलले स्वामी. तर मी बोलली चुकीचं बोलली म्हणजे ना आपण म्हणजे भावनेच्या भरामध्ये आपण काहीही बोलतो माणूस पण देव तसे नसते. त्यांनी 2 दिवसामध्ये सोनोग्राफीमध्ये मला रिपोर्ट लावला की प्रेग्नंट. मी आश्चर्य करायला लागला. आम्ही कोणी माझ्या घरामध्ये तुम्ही बघताय देव आहे सगळे अंगात येते सगळे येते. सगळे मला म्हणायचे अगं नवस कर मुलासाठी हे कर ते कर. म्हणलं नाही 2 मुली जर बिना नवसाचं झाले तिथं मुलासाठी का नवस करावा. म्हणून मी एवढ्या वर्ष झालं मी 16 वर्ष झालं माझ्या लग्नाला मी अजूनपर्यंत नवस कसलाच केला नाही. मुलासाठी तर कधीच केला नाही. म्हणजे मुली जर सहज होऊ शकतात तर मुलाला मुलगा बी होऊ द्या. तर कधी स्वामींनी म्हणते ना काय असेल माझी भक्ती मला बी नाही माहिती. मी तर साधी भक्ती करते. त्यांना तर माहिती आहे. मी पुस्तक वाचताना मी झोपत होती. काय कधी ते मला झोपून आवडत नव्हती. माझी आपली साधी भक्ती आहे. स्वामींना जर आवडली असेल त्यांनी मला फळ दिला या अजून काय बोलू शकत नाही. आणि माझ्या देवाला कारण की ती तर मी जशी या घरात लग्न करून आली ना तसं त्या माझ्यावर ध्यान देते. ते किती बी आजारी पडू द्या मला त्यांनी सावरलं. तुम्ही विश्वास ठेवू अगर नको ठेवू माझा विश्वास हा माझ्या देवावर आहे. आणि मला ज्या ज्या गोष्टीतनं त्यांनी बाहेर काढले ना म्हणून तर मी लग्न करून आली तसं व्यवस्थित महाराज माझ्यासोबत काळूबाई माझ्यासोबत. मी आजारी पडल्यावर अंबाबाईला आणली. मला सांगते लक्ष्मी आई पण माझ्यासोबत लग्न झाल्यापासून सगळे येतात आणि त्यांचा आशीर्वाद. आता गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे. आम्ही बळशीनाथांना जाऊन आलो आमच्या कुलदेवताला बळशीनाथाची जत्रेला गेलो. त्या वर्षी जायचं पण हिच्या पप्पाला जमलं नाही. तिचं पेपर चालू होतं. माझी कंडिशन अशी होती की त्यांनी मला सोडून कुठे जाणार. मी कशी बी आजारी म्हणजे मला बरंच नव्हतं वाटत म्हणून मला कुठे सोडून नाही जायचं म्हणून जत्रेला गेलं. आमचा शिरोले बारी माणसं गेली तरी बुकला असतो. म्हणजे कोणी ना दारात चालायचं गेलं. माणसं तर लांबच राहिली. पोरं बी येत त्यांच्यासाठी बरं आहे. पोरं पोरी घरात आरामी पोरं यायची कोणी डोकायचं बरोबर नाही वाटत. आम्ही शिरोला घेतला एक पोरगा सुद्धा गल्लीतनी मांजर बी नाही असे कुत्रे घेतले. आणि तुम्हाला माहिती का शिरो आला त्याच्यात 5 दिवसांनी शिरो आला नवीन वर्ष चालू होता आणि शिरो आल्यानंतर 1 महिने निघाले ना बोलता निघाली ना. शिरो 1 तारखेला 2 तारखेला आला 20 तारखेला आला. कुणाच्या नवीन सांगायचं शिरो आला आणि शिरो आमच्यासाठी खूप म्हणून तो कसा का असा ना आम्ही त्याचा जुलै ना ह्यांच्या खाया पिया घालता. पप्पा आला म्हणलं नुसतं पप्पा म्हणायचं की ते कळतच. आणि आता आम्ही मांजर बी आणली ती पण त्यांच्या मागं लागते. पप्पा आले प्राणी आणि मग मी रोज सकाळचं आहे ना तो नाही व्हिडिओ टाकत. मी सकाळची 7ला उठते चालायला जाते रोज. आता मी झालं 2 महिने 1-2 एक्झाम चालू होतं ना आपल्या चिवचं तेव्हापासून मी चालायला जात होते. मग रोज कबुतरांना तांदूळ टाकते. बरं वाटतं जरा मनाला समाधान वाटतं. तो व्हिडिओ टाकायचा त्याला काय टाकायचंय बघा आपण जे करतो ते सगळं दावा असं काही हे नाही. तो बघणार आहे ना आपण काय करतो काय नाही.
सांगते मी की कुठं बी गेली की बरं वाटतं. प्राण्यांना खायला घालणं चांगलंच असतं. आम्ही पहिले बी मांजर पाळले, ती बी आम्हाला भारी होते ना, तेव्हा बी मुली तेव्हाच झालेलं आता शिरू बी आमच्यासाठी खूप चांगलं आहे. लय तो बी लय लागतो. वाटलं नव्हतं वेळ जाणार थोडे जाणार. तर एवढंच विनंती आहे तुम्हा सर्वांना की प्लीज कमेंटमध्ये काही वाईट बोलू नका. मनाला लागणाऱ्या गोष्टी असतील. आम्ही साधे माणसं येतो, आम्ही दुसऱ्यांगत नाही आहे, आम्ही पैशाला महत्त्व देणारी माणसं नाही आहे. आम्हाला मेन इज्जत आहे. आणि कोणी काय बोललं ना आमच्या मनाला लागतं. गेल्या मला कोणी बोललं देवाचं तर मला खूप वाईट वाटायला मी त्याला डायरेक्ट उत्तर दिलं की ज्याला नाही माहिती ना त्याने बोलायचं नसतं देवाला. देवा तिथं नाही बघ का तर कुणाला तुम्हाला नाही त्या गोष्टीचा अनुभव ना मग बोलून काय फायदा नसतो. आम्हाला अनुभव आहे आणि आमच्या पुरताच आहे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही बी घ्या, ते आमचं पुरतं आहे. आम्हाला सुख समाधान रागले चांगलं आहे. मी आगारात आल्यापासून मग काय पाहिजे आम्हाला. देवा बाबतीत म्हणा त्यांच्या गोष्टी बाबतीत कमी करणं चुकीचं आहे. आम्ही नाही कुणाला करतो. आम्ही भरपूर लोकांचा व्हिडिओ बघतो. आवडलं तर बघावं, नाही आवडलं तर सोडून द्यावं. पण कुणाला कमेंट करून कुणाचे मन दुखवून काय फायदा आहे. स्वामींना काय सांगितलं, कुणाचं मन दुखवायचं नसतं. उलट त्याला आपल्याकडून कोणची कशी भेटत ही बघायची असते. मन दुखवण्याने लय भारी असतं का कुणाचं, बरोबर आहे ना. हे सांगितलं ना स्वामींना. आणि ज्यांच्या घरी स्वामी आहे त्यांचे प्रश्न खरंच लगेच मिळते. आम्ही तर न मागता आम्हाला भेटले. तुम्हाला म्हणले का व्हिडिओ टाकले बघा, न मागता मला भेटलेलं आहे. आणि अनमोल गोष्टी आमच्यासाठी काय बघू आम्ही लई खुश आहे गोष्टी सगळीच. माझ्या नवऱ्याची माझी तर बघा आता व्हिडिओ बनवत होती. बहिणीचा मुलगा आलेला चार्जिंग झाले की चार्जिंगला लावलेला मोबाईल. तर 7 वाजले दिवा लावते, जरा देवाचे मंत्र वगैरे चालू करते. जरा पाठवून बसले तर पाठवून काय लागली माझी आडवी पडली. तिनं बघा अगरबत्ती वगैरे लावली. तेल आहे बाळा तिथं थोडंसं ओतून टाकले सगळं. तर तिच्याकडे बघा जरा तिला कुंकू लावले. मी विसरून गेली माझ्या घरात मांजर आहे. मी मध्ये बाहुली कोसून ठेवली तिथं, ध्यानातच नाही. काय बिल्ली म्याव ए सुंदर आहे. काय घातलंय हिरो बनलाय आमचा शिरू. आणि दीदीचा ड्रेस आहे कुत्तिया. हिरोईन बनली ही बघा इकडे झोपली. जावा जावा आतमध्ये खेळा जावा जावा. गुरुवार आहे. तर बघा मंदिरात आलोय पाया पडायला आणि आरती झाली. या आम्ही आरतीच्या नंतर आले आणि पाय पडायला लेट झाला जरा आम्हाला. आम्ही बसली आता थोड्या वेळाने जाणार घरी आणि जेवण बनवणार. दर्शन झालं आता आम्ही चाललोय घरी. तर बघा आता घरी आलो आम्ही. कुठे गेली गई कशी कसली माकडा. पहिला बाटला लावून दे की मी स्वयंपाक करते. तर घरी आलो आणि बाटला संपला. आता थांबलं नाही असतं वरती. मग सगळं कापून कुपून ठेवलं शिजवलेलं बी हे. भाकरी घेऊन बनवायची आहे ते आणि फोडणी द्यायची झालं मग. तर बघा ना वायर मग अशी तुटली. परत लावलाच नाही किती उशीर झाला. फडकाले कसं झालं ते आलं आता कमावून द्या बंद कर ग ते. चटणी कमी टाकलं चवळी बनवली आणि भाकर त्या सगळ्यांनी बरोबर
लागते आता मला थोडे आवडायला लागले. आपण तिकडनं